रना रना रनु हरिद्वार, जिथं गंगा निर्मळतेने वाहते, आईच्या मायेने अध्यात्म शिकवते. हरिद्वारची माती, हवा, पाणी सांगतात हे आहे श्रद्धा आणि अध्यात्माचे द्वार. हे आहे हरीचं द्वार. हेच आहे मोक्षाचं द्वार. हिमालयाच्या कुशीतून अंगखांद्यावरून खळाळत वाहत आलेली गंगा पृथ्वीच्या मैदानी भागाला जिथं प्रथम स्पर्श करते ना, ते ठिकाण म्हणजेच हरिद्वार. हरिद्वार म्हणजे देवभूमीचंच प्रवेशद्वार. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री या चारधाम यात्रेचं हेच प्रवेशद्वार. आम्ही केदारनाथ बद्रीनाथ यात्रा करून ऋषिकेशला थांबलो. ऋषिकेशला त्रिवेणी घाटावर गंगा आरती पाहून दुसऱ्या दिवशी आम्ही हरिद्वारला आलो. ऋषिकेश ते हरिद्वार 20 किलोमीटरचं अंतर आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला ऑटो, शेअर ऑटोस 400 ते 500 रुपये चार्ज आकारतात आणि भरपूर बसेसही अवेलेबल असतात. बसची प्रत्येकी तिकीट 45 ते 60 रुपये इतकी आहे. आम्ही बसनी हरकी पौडीला उतरलो. इथून मनसादेवी आणि चंडीदेवी दर्शनासाठी निघालो. हे आहे हरकी पौडीचं मार्केट. या मार्केटमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे पूजेचे साहित्य, लेडीजच्या ॲक्सेसरीज, कपडे, शोभेच्या वस्तू, चादरी, रुद्राक्ष अशी बऱ्याच प्रकारची दुकानं पाहायला मिळतात. त्यासोबतच इथे खाण्यापिण्याची भरपूर दुकानं अवेलेबल आहेत. इकडचा फेमस म्हणजे चाट, रबडी आणि दुग्धजन्य पदार्थ. आम्हीही पोटाला गारवा म्हणून इकडची थंड लस्सी प्यायलो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. रना रना रनु इथून गंगाजल नेण्यासाठी अशा प्रकारची काही उदकपात्र इथे विकायला असतात. आम्ही मनसादेवी आणि चंडीदेवी दर्शनासाठी निघालो. दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला ट्रेक करून चढून जाता येते किंवा रोपवेच्या सोयी इथे उपलब्ध आहेत. आम्ही रोपवेने जाण्याचे ठरवले. बरं, आता तुम्ही इथे आलात तर समोरच तिकीट काउंटर आहेत रोपवेसाठी. इथं बरीचशी मंडळी आहेत जी आपल्याला फसवतात की तुम्हाला शीघ्र दर्शन करून देतो, त्यासाठी रोपवेचे 1000 ते 1500 रुपये मानसी सांगतात. पण स्वानुभवावरून तुम्हाला सांगते की हे तिकीट तुम्ही तिकीट काउंटरवरूनच काढा. शीघ्र दर्शनाची तिकीट मानशी 550 रुपये अशी मिळते, ज्याच्यात 10 ते 15 मिनिटच तुम्हाला लाईन लावावी लागते आणि नॉर्मल दर्शनासाठी 2 ते 3 तास रोपवेची वेटिंग असते. हे समोर जे दिसते आहे हे आहे रोपवेचे तिकीट काउंटर. या एका तिकिटीमध्ये तुमचा मनसादेवी आणि चंडीदेवी रोपवे आणि फ्रॉम मनसादेवी टू मनसादेवी रोड ट्रान्सपोर्टसाठी जे काही टॅक्सी चार्जेस असतात त्याचा समावेश असतो. आम्ही 15 मिनिटांच्या अवधीनंतर उडण खटोलामध्ये बसलो. रना
रोपवेने वर जात असताना आपल्याला संपूर्ण हरिद्वार, गंगा नदी आणि शिवालिक पर्वतरांगांचे अप्रतिम दर्शन होते. मनसा देवी मंदिर हे बिलवा पर्वतावर मनसा देवीचे स्थान आहे. मनसा या शब्दाचा अर्थ मनातील इच्छा पूर्ण करणारी देवी असा होतो. श्रद्धेने प्रार्थना करणाऱ्या भक्तांच्या मनातील इच्छा ही पूर्ण करते अशी श्रद्धा आहे. हरिद्वार मधल्या पंचतीर्थांपैकी हे एक तीर्थस्थळ आहे. देवीला केलेली प्रार्थना आणि साधना फलदायी ठरते अशी मान्यता आहे. मनसा देवीला भगवान शिवांची मानसकन्या मानली जाते असा शिवपुराणात उल्लेख आहे. या मंदिरात देवीच्या 2 प्रमुख मूर्ती आहेत. एक अष्टभुजा म्हणजेच 8 हातांची आणि दुसरी 3 मुख आणि 5 हात असलेली. या मूर्ती देवीच्या विविध शक्तींचे प्रतीक मानल्या जातात. या मंदिरात एक पवित्र वृक्ष आहे. त्याला भक्त आपल्या कामनेनुसार लाल किंवा पिवळा दोरा बांधून आपल्या मनोकामना व्यक्त करतात. दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही उडण खटोलानी खाली आलो. तिथून पुढे त्यांचीच गाडी ट्रान्सपोर्टला असते. ती गाडी आपल्याला चंडीदेवीपर्यंत नेऊन पोहोचवते. आता दुसऱ्या रोपवेने आम्ही चंडीदेवी दर्शनासाठी गेलो. चंडीदेवी मंदिर हे नील पर्वतावर स्थित आहे. दुर्गा मातेचे उग्र आणि पराक्रमी रूप, शक्तीचे प्रतीक म्हणजेच चंडीदेवी. शुंभ आणि निशुंभ या असुरांच्या सेनापती चंड आणि मुंड यांनी देवतांना त्रास दिला. त्यांचा नाश करण्यासाठी देवीने आदिशक्तीचे रूप घेतले. चंड आणि मुंड या राक्षसांचा वध केल्याने देवीला चंडीदेवी या नावाने ओळखले जाते. शरण आलेल्या भक्तांच्या वाटेतील वाईट शक्ती आणि संकटांना दूर करणारी आई अशी या देवीची ख्याती आहे. मंदिर परिसरात आणखी काही देवदेवतांची मंदिरे आहेत. या स्थानावरून आपल्याला संपूर्ण हरिद्वार, गंगा नदी आणि शिवालिक पर्वतांचे नयनरम्य दृश्य दिसते. या स्थानाचे दर्शन करून झाल्यावर आम्ही पुन्हा हर की पौडीला परत आलो. हर की पौडी म्हणजे भगवान श्री विष्णूंचे चरण असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या नंतर देव आणि असुरांमध्ये अमृतपानाचा संघर्ष चालू झाला होता. तेव्हा भगवान श्री विश्वकर्मा हे अमृत कलश वाचवण्यासाठी आकाश मार्गाने घेऊन चालले होते. त्यावेळी अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले.
पृथ्वीच्या ज्या स्थळांवर अमृत पडले ती स्थाने पवित्र आणि धार्मिक मानली जातात. त्यामध्ये उज्जैन, हरिद्वार, प्रयाग आणि नाशिक या स्थानांचे वर्णन केले जाते. हरिद्वारमध्ये ज्या स्थानावर अमृत पडले ते स्थान म्हणजेच हर की पौडी. त्यामुळे या स्थानाला अनन्यसाधारण महत्व आहे. गंगेमध्ये स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. देशाविदेशातून लाखो श्रद्धाळू इथे येऊन गंगेत स्नान करतात. गंगेचे पवित्र पाणी घरी घेऊन जातात. देवघरात ठेवून त्याची पूजा करतात. इथे घाटावर येऊन अनेक भाविक आपल्या पितरांच्या स्मरणार्थ उत्तर क्रिया, अस्थि विसर्जन, तर्पण आणि पिंडदान करतात. गंगा नदीत अस्थि विसर्जन केल्याने दिवंगत आत्म्यास शांती आणि सद्गती मिळते अशी श्रद्धा आहे. संध्याकाळी 7 वाजता येथे गंगा आरती होते. ती पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी असते. आरतीचा सोहळा पाहण्यासाठी लोक 4-5 तास अगोदरच इथे येऊन बसलेले असतात. गंगेच्या खळखळत्या प्रवाहासोबत वाहणारी भक्ती, मंदिराच्या घंटानादात मिसळलेले मंत्रोच्चार आणि संध्याकाळच्या आरतीतील हजारो दीपांची सुवर्णप्रभा हे सारे दृश्य पृथ्वीवर जणू स्वर्ग अवतरल्याचा भास घडवते. वाऱ्याच्या प्रवाहाच्या कणाकणात श्रीहरींचा सहवास जाणवतो. इथलं वातावरण अगदी भक्तिमय झालं असतं. भाविक तल्लीन होऊन वातावरणाचा आस्वाद घेत असतात. नजरिया लागे नहीं कहीं ओ नजरिया लागे नहीं कहीं नजरिया लागे नहीं कहीं ओ नजरिया. इथल्या गल्लोगल्लीत चाटची मात्र मेजवानीच असते.
आम्ही इथे पाणीपुरी, आलू टिक्की चाट, समोसा चाट आणि बरेचशा पदार्थांचा आस्वाद घेतला. आजचा दिवस अगदी सुखात, उत्साहात आणि सकारात्मकतेत पार पडला. गोड आठवणींची अविस्मरणीय शिदोरी देऊन गेला. आम्ही आमचं हॉटेल ऋषिकेशला बुक केले असल्या कारणाने बसनी पुन्हा ऋषिकेशला परतलो. आम्ही ऋषिकेशला ज्या ठिकाणी थांबलो होतो ते म्हणजे तुलसी हॉटेल, अगदी बस स्टॉपच्या समोरच होतं. त्यामुळे आम्हाला इथून बस पकडणं अगदी सहज सोपं झालं. आमच्या रूमच्या खिडकीमधून दिसणारं हे समोरचं सुंदर असं दृश्य. हरिद्वार दर्शन तुम्हाला एका दिवसात सहज करता येते. सर्वप्रथम शहरात असलेले मायादेवी दर्शन करायचे, त्यानंतर रोपवेने मनसा देवी मंदिर आणि नंतर चंडीदेवी मंदिर दर्शन करून पुन्हा हर की पौडी येथे यावे, तिथे गंगा आरतीचा आनंद घ्यावा. अशा प्रकारे हरिद्वार दर्शन आपल्याला एका दिवसात करता येतं. अशा प्रकारे आम्ही केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश आणि हरिद्वार दर्शन केले. आमची उत्तराखंड यात्रा अत्यंत सुंदर, प्रेरणादायी, अविस्मरणीय आणि आध्यात्मिक अनुभूती देणारी ठरली. हिमालयाच्या कुशीत वसलेली निसर्गरम्य स्थळे, गंगेचे निर्मळ प्रवाह, पहाडांमधून वर्णावर्णाने जाणारे रस्ते, धुक्याने वेढलेले डोंगर, बर्फाच्छादित शिखरे, हिरव्यागार दऱ्या, खळखळणारे झरे यांचे सौंदर्य शब्दात व्यक्त करणे खरंच कठीण आहे. प्रत्येक ठिकाणी अद्भुत निसर्गाची रूपं पाहायला मिळाली. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.